मागच्या एका स्टील संदर्भातच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच कस्टमरनी बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला होता की कोणत्या कंपनीचं स्टील चांगलं आहे। कोण म्हणत होतं कालिका चांगलं आहे का, कोण म्हणत होतं पोलाद चांगलं आहे का, मेटरोल चांगलं आहे का, अंबिका चांगलं आहे का, अशा बऱ्याच मल्टिपल कंपन्या मार्केटमध्ये आहेत। तर मी ग्राहकांना हे म्हणेल स्टील कोणत्या कंपनीचं आहे त्यापेक्षाही काय गोष्टी त्याच्यात अजून कुठल्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, तर ते आज आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी इंजिनियर किशोर वेताळ, फाउंडर ऑफ अशोका बिल्डस्केप। स्टील हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे कन्स्ट्रक्शन मध्ये। स्टील जर कमकुवत असेल, स्टीलची क्वालिटी जर खराब असेल, तर तुमचा कितीही रंगरंगोटी केली, किती भारी काम केलं, इंटेरियर चांगलं केलं, तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही। एखादा भूकंपाचा धक्का आला किंवा जमिनीमध्ये मातीची सेटलमेंट जर थोडीफार झाली तर तुमचं स्ट्रक्चर कोलॅप्स होऊ शकतं। तर तुम्हाला वाटेल की बाबा स्टील मध्ये कुठल्या टेस्ट केल्या पाहिजे, ही कुठली डोकेदुखी आहे, तर मी म्हणेल एवढ्या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही विचार केला तर एक छोटीशी टेस्ट येते। तर ती टेस्ट तुम्ही लॅब टेस्ट असते, ती जर टेस्ट करून घेतली तर तुम्ही डोळे झाकून स्टील वापरू शकता। तर ती लॅब टेस्ट कुठली असते, तर तुम्ही कुठल्याही जिल्ह्याच्या ठिकाणी NABL accredited लॅब असतात, म्हणजे गव्हर्नमेंट मान्यता प्राप्त, म्हणजे त्या टेस्ट रिपोर्ट मध्ये ते हे पण सांगतील तुम्हाला की हे स्टीलचं जी ग्रेड दिलेली आहे 550 किंवा इतर 500 असेल, तर ती त्या प्रतीचं स्टील आहे का, ते स्टील तुमच्या स्ट्रक्चर साठी सेफ आहे का, तुम्ही ते वापरू शकतात का, हा सुद्धा तुम्हाला सल्ला दिला जाईल। तर मी ग्राहकांना एवढंच सांगेल, घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं। आपण आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठलीही तडजोड करत नाही, तर तुम्ही स्टील निवडताना का तडजोड करताय? 2 रुपयाकडे 1 रुपयाकडे न पाहता तुम्ही तुमच्या स्टीलचे व्यवस्थितपणे टेस्ट करून तुम्ही तुमचं घर बांधलं गेलं पाहिजे। मी ग्राहकांना एवढंच सांगेन। धन्यवाद।